आता पाहूयात टॉप 9 विविध जिल्ह्यातल्या बातम्या। रत्नागिरीमध्ये पावसाचा वेग मंदावला। सकाळपासूनच ढगाळ वातावरण। जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसाच्या सरी। सरकारी नोकरीसाठी मंत्रालयामध्ये मुलाखत आणि बोगस नियुक्तीपत्रही। मंत्रालयामधील अधिकाऱ्यांच्या नावे बंटी बबलीकडून लाखोंचा गंडा। सरकारी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने फसवणूक। नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसात 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। कार चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने मुंबई नाशिक महामार्गावर कार पाण्याने भरलेल्या खड्ड्यामध्ये गेली। अपघातामध्ये 2 जण जखमी। पेट्रोलिंग टीमने अपघातग्रस्तांना बाहेर काढलं। सोलापूरच्या माढ्यामधील सीना नदी पात्रामध्ये अवैध वाळू उपसा। तहसीलदार संजय भोसलेंनी पदभार हाती घेताच वाळूच्या 2 बोटी उद्ध्वस्त। तहसीलदारांच्या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले। सांगलीच्या अग्रणी नदीवरील धोकादायक पूल पाडून नवीन पूल बांधण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। ग्रामस्थांनी नवीन पुलाच्या मागणीसाठी थेट पुलावर आंदोलन केलं। सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाकडे लक्ष द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। गोंदियामधील जयस्तंभ चौक परिसरामध्ये लुटमारीची घटना। 8 तासामध्ये आरोपीला अटक। आरोपीकडून 37 हजारांचा मुद्देमाल जप्त। अमरावती जिल्ह्यामध्ये पेरणीची लगबग सुरू। अमरावतीमधील 7 लाख हेक्टरवर खरीपाची लागवड। शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। रायगडमधील अंबा नदीचं पाणी ओसरलं। नदीची पाणी पातळी धोक्याच्या पातळीच्या खाली आली। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन। रायगड जिल्ह्यामधल्या नागोठणेमधील पुलाचा कठडा तुटला। नागोठणे वरवटणे भागांना जोडणाऱ्या पुलाचा कठडा तुटल्यामुळे वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण।